नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या अगोदरच्या तासाला सातवीचा इतिहास कसा आहे, सातवीचं नागरिकशास्त्र कसं आहे, या दोन्हीचं स्वरूप कसं आहे, या स्वरूपावरती आणि एकूण संपूर्ण जो प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आहे याच्यावरती आपण चर्चा केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, तर यानंतर आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करूया. आता पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इतिहासाची साधने. आता इतिहासाची साधने म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधनं त्याचे कोणकोणते प्रकार आहेत आणि इतिहासाची साधनं अभ्यासताना कोणती दक्षता घ्यावी याची माहिती आपण या पहिल्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आता यामध्ये बघा की सगळ्यात पहिली जी संकल्पना आहे ती इतिहास म्हणजे काय. आता नेहमी आपण हा शब्द वापरतो इतिहास इतिहास इतिहास, पण इतिहास या शब्दाचा अर्थ काय होतो, इति आणि हास. हे असं घडलं किंवा वृत्तांत सांगणं म्हणजे इतिहास आपण एक शब्दशः किंवा थोडक्यात अर्थ घेऊ शकतो. इथपर्यंतचा वृत्तांत इति म्हणजे आतापर्यंत जे जे घडलं ते म्हणजे इतिहास असं आपण शब्दशः म्हणू शकतो. पण आता वैज्ञानिक भाषेत जर म्हणायचं म्हणलं तर घ्यायचं म्हणलं तर इतिहास म्हणजे काय, तर आपण म्हणूया एक व्याख्येत जर घ्यायचं असेल आपल्याला तर आपण असं म्हणूया की इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळातील घडलेल्या घटनांची सुसंगत क्रमवार माहिती म्हणजे इतिहास. भूतकाळातील घडलेल्या घटनांची सुसंगत क्रमवार माहिती म्हणजे क्रमवार. जेव्हा यानंतर हे घडलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असेल पहिल्यांदा, त्यानंतर त्यांनी केलेलं काय एखादे म्हणून आपण युद्ध असेल किंवा स्वराज्याची प्रतिज्ञा असेल, त्यानंतर पुढे जाऊन कुठं अफजल खान असेल, त्यानंतर सिद्धी जोहर असेल, त्यानंतर राज्याभिषेक असेल. का पहिल्यांदा महाराजांचा जन्म की परत अफजल खान की परत आपण म्हणूया की राज्याभिषेक, परत मृत्यू, परत काय राजाराम महाराज, परत संभाजी महाराज. यामध्ये सुसंगतपणा नाही, क्रमवारपणा नाही आणि सुसंगत क्रमवार आणि विश्वासार्ह माहिती हे एक शब्द महत्वाचा आहे. व्याख्यात आपण त्याला ऍड केलेला नाहीये, पण विश्वासार्ह माहिती म्हणजे इतिहास आपण असं म्हणू शकतो. भूतकाळातील घडलेल्या घटनांची सुसंगत क्रमवार विश्वासार्ह माहिती किंवा मांडणी म्हणजे इतिहास असं आपण इतिहासात म्हणू शकतो. इतिहास यासाठी तर आहे जे भूतकाळ होऊन गेलं ते आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावं, त्या काळात घडलेल्या चुका आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या काळामध्ये असणारी जी काही सामाजिक स्थिती असेल, राजकीय स्थिती असेल, धार्मिक स्थिती असेल, या स्थितीची आपल्याला माहिती घेता यावी. काही प्रथा असतील, रूढी असतील की ज्या त्या काळामध्ये चुकीच्या होत्या, आजही चुकीच्या आहेत, ज्या त्या काळात चांगल्या होत्या आणि आजही अवलंबणं गरजेचं आहे, अशा वेगवेगळ्या सामाजिक ज्या धारणा आहेत त्याची माहिती आपल्याला इतिहास देत असतो. आणि म्हणून इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो की ज्या चुका पूर्वी झाल्या त्या आता होऊ नये, एक मार्गदर्शक नेहमी जर इतिहासविषयी काय काम करत असेल तर तो नेहमी समाजाला एक मार्गदर्शक असतो, दिशादर्शक असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देखील तेच काम इतिहास करतो. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला इतिहास काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. एक रोल मॉडेल म्हणून आपण इतिहासाकडे पाहू शकतो. तर भूतकाळातील घडलेल्या घटनांची सुसंगत क्रमवार विश्वासार्ह माहिती म्हणजे इतिहास असं आपण इतिहासाला म्हणू शकतो. इतर विषयाप्रमाणे इतिहास हे देखील एक शास्त्रच आहे, याला सुद्धा काही कसोट्या आहेत, त्या कसोट्यांच्या आधारेच इतिहासाची निर्मिती होत असते. पण तर मी म्हणेन की आपल्याकडे इतिहासाची स्थिती काय आहे, तर आपल्याकडे इतिहासाची स्थिती अशी आहे की इतिहास म्हणजे काय, तर रंजक गोष्टी म्हणजे इतिहास. आपल्याला मी अगदी वर्गात देखील म्हणतो की आपल्याला साधं ऐकवत नाही, आपल्याला कसं आवडतं, रंजक आवडतं. आपल्याला कसं मसाला टाईप सगळं आवडतं आणि अशाच गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपण इतिहासाकडे पाहत असतो. आपण जे आता टीव्ही सिरियल पाहतो, त्या टीव्ही सिरियल मध्ये त्या रंजकपणे ते दाखवत असतात आणि याला इतिहास म्हणता येत नाही. या दृष्टिकोनातून इतिहासाकडे विचार करू नका. एक अस्सल माहिती इतिहास आहे आणि अस्सल माहितीच्या दृष्टिकोनातून त्या माहितीच्या आधारावरतीच आपण आपलं ज्ञान ठेवणं, त्यानुसारच आपण काय करणं, पुढे जाणं गरजेचं आहे. तर हा झाला इतिहास. आता इतिहासाची साधनं कोणती, सुरुवातीला इतिहासाची साधनं म्हणजे काय त्याची माहिती घेऊया. की ज्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास समजतो किंवा इतिहास समजावायला मदत होते अशा साधनांना इतिहासाची साधनं किंवा ऐतिहासिक साधनं असं म्हणलं जातं. बघा मी काय म्हणतोय की ज्या साधनाच्या सहाय्याने आपल्याला इतिहास समजायला मदत होते.
त्या साधनांना ऐतिहासिक साधनं किंवा इतिहासाची साधने असं म्हटलं जातं. मग आता अशी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत की जी आपल्याला इतिहास गोष्ट करून सांगतात. जसं की आता मी एक साधं उदाहरण घेईन की एखादं भूतकाळातलं नाणं असेल तर ते नाणं आपल्याला इतिहास सांगते, इतिहास समजवायला मदत करते. त्या काळातली अर्थस्थिती काय होती, त्या काळामध्ये सामाजिक स्थिती काय होती, त्या काळातली वास्तुकला कशी होती, वस्तुकला कशी होती, लोकांची धारणा काय होती. जसं की आज जरी आपण नाणं आपल्या हातामध्ये घेतलं तर सत्यमेव जयते दिसतं, भारत सरकार दिसतं. तुम्ही यावरून कळते की बाबा भारत सरकार सत्यमेव जयते म्हणजे सत्याला व्हॅल्यू देणारं, सत्य हेच प्रमाण मानणारं भारत सरकार आहे. म्हणजे देशसेवा आहे आणि सत्य विचारसरणीचा आपला देश आहे. म्हणजे एक बाजू आपल्याला समजली की त्याच्यावरती सत्यमेव जयते का आहे. म्हणजे ह्या विचारधारा त्या काळातलं एखादं नाणं असेल, ते नाणं देखील तीच गोष्ट काय लिहिलं असेल त्याच्यावरून त्या काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती, त्या काळातल्या लोकांची विचारसरणी कशी होती त्यामुळे समजतं. मग नाणे असू द्या, पोशाख असू द्या, अशा वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्याच्या साहाय्यानं आपल्याला इतिहास समजतो. मात्र ती साधनं अस्सल आहेत का याची खात्री करणं गरजेचं आहे. अन्यथा आत्ताच एखादं नाणं असेल आणि त्या नाण्यावरती काहीतरी गुरवड्या करायच्या, तत्कालीन नाणं म्हणून दाखवायचं, जुन्या काळातून नाणं म्हणून दाखवायचं, असं होऊ देखील शकतं. म्हणून कुठलंही ऐतिहासिक साधन असेल ते अस्सल आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आता मुळात इतिहासाच्या साधनाचे 3 प्रकार. आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिलं साधन आहे भौतिक साधन. भौतिक जे काही वस्तू आणि वास्तू आहेत ते सगळ्या भौतिक साधनामध्ये मोडतात. वस्तू मी म्हणलं आणि वास्तू सगळे प्रकारचे बांधकाम म्हणजे ऐतिहासिक. एका ठिकाणची कबर असेल, एका ठिकाणचं आपण म्हणूया की धर्मस्थळ असेल, मंदिर असेल किंवा ख्रिश्चन धर्माचं असेल किंवा इस्लाम धर्माचं असेल, एखादा दर्गा असेल, म्हणजे कुठलीही वास्तू, एखादा किल्ला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी वस्तू आणि वास्तू म्हणजे भौतिक साधन. पुढचं साधनाचा प्रकार कोणता आहे? लिखित. जिथं काही लिहिलेलं आहे ते लिखित साधन. पत्र असेल, दानपत्र असेल, अन्य प्रकारचे पत्र असतील, जे लिखित स्वरूपात आहे ते लिखित साधन. तिसरं मौखिक. काही तोंडून देखील बघा लिहिलं कुठं काय नसतं, काही कथा असतात. तर आपण भाबड कथा किंवा भाकड कथा असं सुद्धा म्हणतो. असे काही आहेत वेदामध्ये सुद्धा बघा. म्हणजे जे काही मौखिक एकाने दुसऱ्याला सांगितले ते मौखिक मध्ये. तर बेसिकली हे 3 प्रकार झाले. एक भौतिक साधन, दुसरं लिखित साधन, तिसरं मौखिक साधन. हे इतिहासाच्या साधनाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार. आता आपण पहिल्या साधनाकडे येऊया. पहिलं साधन कुठल्या फळ्यावर दिलेलं आहे? भौतिक साधन. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तू यांचा समावेश आहे. मग इथे काही उदाहरणं मी लिहिले. किल्ले असतात, आता किल्ल्यांचे कितीतरी प्रकार आहेत. जसं आपण म्हणतो गड हा शब्द वापरतो, बरोबर ना? गडी बाजार जास्त उंचीवरचा नसेल, थोडा कमी उंचीवरचा असेल तर त्याला गड म्हणतो आपण. फार उंचीवरती. किल्ला अतिशय दुर्गम आणि अतिशय उंच असेल तर तो बेसिकली किल्ला हा शब्द वापरला जातो. गड, किल्ला किंवा ह्याला पर्याय शब्द कसले? जलदुर्ग आपण म्हणतो. सगळ्यांचा अर्थ एकच होतो, फक्त स्थितीनुसार त्याला. जलदुर्ग पाण्यात असेल तर, ज्याला पाण्याच्या संदर्भात आहे त्याला काय म्हणलेलं आहे? जलदुर्ग. वनदुर्ग जंगलामध्ये असेल तर वनदुर्ग. कोल्हापूर साईडला तुम्ही गेला राहण्यासारखा किल्ला आहे, कळतच नाही बाहेरून किल्ला आहे. सगळीकडे बाजूने घडदार अरण्य आहे. असे कसले? वनदुर्ग. गिरिदुर्ग पर्वतांमध्ये आहे गिरिदुर्ग. भुईकोट बाजूनं काय आहे? जमीन आहे, म्हणजे काय असं उंचीवरती नाहीये, गडीवरती नाहीये, एखाद्या डोंगरावरती टेकडीवरती नाहीये, सामान्य त्या सपाटा भागामध्ये आहे. तो कसला? भुईकोट. जमिनीवरती, भुई जमीन. मग भुईकोट, गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग असे कितीतरी प्रकार आहेत किल्ल्यांचे. तर हे किल्ले त्याच्यामध्ये मोडतात आणि किल्ल्यांद्वारे सुद्धा खूप मोठा इतिहास आपल्याला समजतो. कारण किल्ला आलं म्हणलं की बाजारपेठ आली, बाजारपेठ आले म्हणलं की व्यापारी लोक त्यांची काय असेल, बाजारपेठ असेल तर बाजारपेठावर मग काही लोकांची बसण्याची पद्धत कशी होती? कारण ते बांधकाम असेल ना. किंबहुना आपण म्हणूया की राणी असं म्हणतात, राणीसाठी असणारी खोली असेल, त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी करतात. कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला इतिहास काय होतो समजतो. मग किल्ला हा एक महत्वाचा भाग आहे. किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत
आणि हे प्रकारामध्ये किंवा किल्ल्यामध्ये असणारे बांधकाम आहे, त्या काळातली वास्तुकला कशी होती हे आपल्याला समजतं, लोकांची सवयी कशा होत्या हे आपल्याला समजतं. किल्ले बऱ्याच गोष्टींची माहिती देते. म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल ऐकून की जर तुम्ही रायगडावरती गेला किंवा अनेक किल्ल्यावरती गेला तर किल्ल्यावरून लोकांची स्थिती कशी समजते, लोकांचे विचार कसे समजतात ह्याचे मार्मिक तुम्हाला उदाहरण सांगितलं तर असं म्हणलं जातं. आता स्पेसिफिकली भारतीय इतिहास विभाग आहे तो असं सांगतो की रायगडावर देखील शौचालय आहे. म्हणजे शौचालयाचा वापर त्या काळी देखील आपले पूर्वज, आपला बाप कोण, छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळात देखील शौचालयाचा वापर करत होतो. आणि जी गोष्ट बापाने आपल्या केली ती आपल्याला करायला काय म्हणजे ही एक लोकांची स्वच्छतेविषयीची विचारधारणा त्या शौचालयातून आपल्याला दिसते. किल्ल्यामध्ये असणारं शौचालय तत्कालीन असणारी लोकांची स्वच्छतेविषयीचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून बघा या किल्ल्यांचा अभ्यास हा महत्त्वाचा. किल्ल्यामध्ये वेगवेगळी मंदिरं असतात. कुठल्याही तुम्ही किल्ला बघितला तर मारुतीचं मंदिर, गणपतीचं मंदिर प्रवेशद्वाराच्या जवळ आसपास कुठेतरी असतं. म्हणजे लोकांची विचारसरणी आपल्याला कळते. पाण्याच्या टाकं तिथं असतंच पाण्यात कुठेतरी, म्हणजे बाबा पाणी साठवलं पाहिजे ही विचारधारा कळते. ती पाण्याच्या टाके त्याला म्हणतात. टाक्या वेगळ्या आणि टाकं म्हणजे दगडामध्ये तिथं खोदून ते बनवलं जातं आणि मग पाणी व्यवस्थितपणे ते ठेवणं, वापरणं, लोकांचं पाणी वापराविषयी दृष्टिकोन कसा होता, म्हणजे या गोष्टी देखील तुम्हाला त्या किल्ल्यावर गेल्यानंतर कळतात. म्हणजे किल्ल्यावरती जाणं, प्रवेशद्वार असेल किल्ल्याचं समजा तुम्ही बघा नागमोडी आकाराचं प्रवेशद्वार, कधी कधी सरळ असं, कधीच तुम्हाला प्रवेशद्वार नसतं, नागमोडी आकाराचंच असतं, एक टर्न घेऊन असतं. तो टर्न घेऊन गेला तर परत एक टर्न असतं. असं काय डायरेक्ट अटॅक तिथं करून उद्या समजा दरवाजा फोडायचा आहे तर दरवाजा फोडायचा असेल तर हातीनं तो फोडला जातो. आणि मग अशा वेळेला बघा की जर तो झिगझॅग पद्धतीनं असेल, थोडासा क्रॉस असेल तर हाती सरळ चालणार ना. म्हणजे प्रवेशद्वाराचं संरक्षण व्हावं, म्हणजे लोकांचा दृष्टिकोन काय होता, लोकांची बौद्धिक पात्रता काय होती हे देखील आपल्याला त्याच्यावर समजतं. म्हणून बघा की किल्ले आणि त्यांचा अभ्यास फार महत्वाचा आहे. महत्वाचं ते भौतिक साधन आहे. या भौतिक साधनाद्वारे आपल्याला कळतं की काही लोकांची जीवन कसं होतं, चालरीती कशा होत्या, परंपरा कशा होत्या, बौद्धिक मी तुम्हाला म्हणलं, सामाजिक दृष्टिकोन कसा होता, स्वच्छतेविषयी दृष्टिकोन कसा होता, या विविध बाबी आपल्याला किल्ल्याच्या सहाय्याने समजतात. पुढचं आहे बघा ताम्रपट. तर ताम्रपट म्हणजे काय की तांब्याच्या एखादा पातळ पत्र असो त्याच्यावरती लिहिलं जातं, ते ताम्रपटामध्ये म्हणतात. आणि आज बऱ्याच ठिकाणी ताम्रपट सापडतात. लोक जपून ठेवतात ताम्रपट का, कारण बऱ्याचदा बघा जुन्या काळामध्ये एक तर तुम्हाला इनाम जमीन दिली जायची, इनाम म्हणून बाबा एखादं काही काम केलं मग राजा इनाम द्यायचं. आपण म्हणतो इनाम शब्द आहे का, मूळचा हा अरबी भाषेमधला शब्द आहे. इनाम म्हणजे आपण खुश, राजे खुशीनं दिले आणि मग ती इनामं ह्याच्यावरती दिली जायची. बघा 5-5, 10-10 एकर इनामामध्ये दिली जातात. 2 एकर असं काय, कधी वंश परंपरा कमी होतं, काही ठिकाणी 100 एकराचा सगळा पट्टा दिला इनाम म्हणून. तसाच तो नोंद असतो जमिनीमध्ये. तुम्ही ऐकलं असेल बघा ही जमीन इनाम म्हणून दिली आहे, त्या काळात दिली जायची. फक्त राजे महाराजे खुश म्हणून नाही, त्याला वेगवेगळे काम. समजा एखाद्या मंदिराची देखभाल केली जाते म्हणून देखभाल करण्यासाठी खर्च म्हणून एखाद्या व्यक्तीला ती इनाम म्हणून दिली जायची. अशी बरीच गोष्टी होती की ज्या इनाम म्हणून दिल्या जायच्या आणि ती ताम्रपटावरती असायचं. अजूनही बरीच माहिती आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी राजाचं महत्वाचं काही एखादं वचन असेल, एखादी महत्वाची बाब असेल, ती देखील ताम्रपटावर लिहिली गेलेली आहे. मग भाषा कोणती होती, कोणकोणत्या भाषेचा त्या काळात वापर केला, लेखनाची पद्धत कशी होती, कारण ही जी लेखनाची पद्धत आहे त्या लेखनाच्या पद्धतीने सुद्धा लोकांची विचारधारा समजते. आपण मागं पुढे जाऊन एक उदाहरण घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊया की लोकांची किंवा तत्कालीन पत्र कशी आहे आणि पत्रावरून नेमकं काय सूचित केलं जाते. तर अशा पद्धतीनं बघा की हे जे ताम्रपट आहे, जे तांब्याच्या धातूवरती किंवा एखाद्या पात्रपात्र्यावरती लिहिलेलं आहे, ते देखील आपल्याला बऱ्याच बाबींची माहिती देते. तर नाणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाण्यांवरून सुद्धा बऱ्याच बाबी आपल्याला समजतात. जसं की बघा जर तुम्ही नाणं पाहिलं कोणाचं, तर अकबराचं नाणं जर पाहिलं तर त्याच्यावरती रामसीतेचं चित्र आहे. म्हणजे धार्मिक दृष्टिकोन अकबराचा काय होता हे आपल्याला पाहायला मिळेल.
हैदर अलीचं जर तुम्ही नाणं पाहिलं, दक्षिणेकडे म्हैसूरचं जे राज्य होतं यामध्ये हैदर अली आहे. हैदर अलीच्या ह्याच्यामध्ये देखील शिवपार्वतीचं चित्र आहे. म्हणजे हैदर अलीचा धार्मिक दृष्टिकोन कसा होता, तत्कालीन लोकांची मान्यता काय होती, हे देखील त्या नाण्यावरून समजतं. शिवाय बघा, आर्थिक स्थिती देखील नाण्यामुळं फार सहजरित्या समजते. आर्थिक स्थिती म्हणजे काय, ते आपण म्हणतो बघा की गुप्तांचा कालावधी म्हणजे समुद्रगुप्त, तुम्ही 6वीला अभ्यासलेला भाग आहे हा. गुप्तांचा कालावधी, या गुप्तांच्या कालावधीमध्ये भारत आर्थिकदृष्ट्या, भारताचा म्हणूया फार मोठा भरभराट झाला होता. का? कारण त्या काळातली नाणी एका गोष्टीवरून कळत तुम्हाला. कशाची नाणी होती गुप्तांच्या काळात? सोन्याची नाणी होती. याचा अर्थ काय, सोनं मुबलक प्रमाणात होतं की त्याची नाणी होती. आता आपल्या नाणी कशाचे? आता आपलं जर नाणं बघितलं तर त्यात लोह आहे, निकेल आहे, थोडंसं ऍड केलेलं, कॉपरचा काय भाग आहे, तांब्याचा काय भाग आहे, काही चांदीचा काय भाग आहे, त्याच्यावर नाणी आपण पाहिली. आता नाणी आणि धातू म्हणजे त्या काळात मुबलक प्रमाणात काय होतं, सोनं भारतामध्ये होतं आणि ही श्रीमंतीचं लक्षण आहे. तुम्हाला गुप्त काळात भारतीय व्यवस्था, भारतीय म्हणून आर्थिक दर हा प्रचंड होता असं तुम्ही ऐकलं असेल, असं म्हणलं जातं. याचं एक साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, त्या काळातली नाणी आणि कम्पेअर करा आजचं नाणं किंवा शिवाजी महाराजांचं बघा. त्या काळात सुद्धा भरभराट फार मोठी होती, कारण सोन्याचं होन आणि तांब्याची शिवराई, होनाचं जर एका होनाचं जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः एक होन 3 ग्रॅम भरतो, साधारणतः 2 ते 3 ग्रॅम पर्यंत आहे. तर त्याचं वजन थोडं कमी जास्त देखील आहे. आणि हा सोन्याचा होन त्या काळामध्ये की 2 ते 3 ग्रॅम भरणारा होन, आज त्याचं आपण जर करायला गेलो तर आज कशी आहे चांदी, सोनं कसं ग्रॅम आहे बघा ना. म्हणजे आपण म्हणतो ना 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा, आणि सॉरी 2 ते 3 ग्रॅम म्हणलं मी तुम्हाला, 20 ते 30 ग्रॅम जाड आहे, ते भरीव आहे. 20 ते 30 ग्रॅम म्हणजे आजच्या काळात एका होनाची किंमत झाली, जर तुम्ही 40,000 जरी धरलं सोनं, आता 50,000च्या आसपास गेले, 40,000 जरी झालं तरी लाखभर रुपये जेमतेम एका फोनाची किंमत झाली आज. आणि मग त्या वेळेला इतर गोष्टी फार स्वस्त होत्या. आजचे तांबे, सोनं हे त्या काळातली महागाई, आजची महागाई कंपॅरिझन आपण करू शकत नाही. पण सोन्याचं जर आपण एका नाण्याचं जर कंपॅरिझन करायला गेलो तर आजचं 1 लाखभर रुपये म्हणजे एक काय धबा होऊन जाईल, कारण तो 2 ते 3, 20 ते 30 ग्रॅमचा आहे. आणि मग अशा वेळेला विचार करा की राज्याभिषेकाच्या वेळेस असं म्हटलं जातं की सोन्याची फुलं उधळली जात होती. महाराजांच्या वेळेला राज्याभिषेक झाला त्याला सोन्याची फुलं, रायगडावरून ज्यावेळेला हत्तीवरून बसून महाराज निघाले त्यावेळेला ती सोन्याची फुलं उधळली जात होती. उल्लेख आहे तसा, ऐतिहासिक उल्लेख आहे. आणि विचार करा, सोन्याची फुलं उधळणं म्हणजे आज आपण पाहायला गेलो तर ती कुठं कंपॅरिझन होऊ शकतंय. आर्थिक स्थिती आजची काय आहे, सोन्याची फुलं उधळणं आणि लोक तिथं कशाला राजाकडे बघतील आज. विचार करा, एकूण आर्थिक स्थिती हास्यास्पद वाटते, पण त्या काळातली असणारी स्थिती मजबूत होती असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. मग आज आपण एवढं सगळं आणलं, म्हणजे एवढे सगळं तंत्रज्ञान आणलं, तरी सुद्धा त्या काळातील लोकांचं उत्पादन आणि आजचं उत्पादन याचा मेळ कितीतरी कोटीने जरी वाढला असेल तरी गरीब, आपण गरीबच राहिलो असं मी, त्यापेक्षा गरीब राहिलो असं मी म्हणेन. तर त्या प्रकारची नाणी, आणि मग नाण्यावरून बऱ्याच गोष्टी समजतात. वीरगळ, आता वीरगळ म्हणजे काय, तर तुम्ही बऱ्याचदा वीरगळ पाहिले देखील असेल, पण तुम्हाला माहित असेल की वीरगळ आहे. तुम्हाला शेजारच्या फोटोमध्ये वीरगळ पाहायला मिळते. ही जी वीरगळ आहे ते भला मोठासा उभा एक दगड तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती काहीतरी कोरलेलं, लिहिलेलं दिसून येतं. खालून वरती वाचली जाते, वरून खाली, खालून वरती वाचली जाते. आणि वीरगळ म्हणजे काय, तर एखाद्या वीराचं कौतुक त्या एखाद्या दगडावरती केलं जातं. पण मोठा म्हणजे फार मोठी व्यक्ती होऊन गेलेली आहे असं त्या वीरगळी जर असेल, फार शौर्य असलेली व्यक्ती असेल तर तिचा उल्लेख त्या वीरगळीवरती केला जातो. मी तुम्हाला म्हणलं खालून वर, मग बाबा त्या वीराने काय केलंय, असे हजारो लोक मारलेत. आणि कैलासावर म्हणजे एका वीरगळीचा उल्लेख तुम्हाला सांगतोय की काय, की कैलासावरून खुद्द महादेव त्या व्यक्तीला, म्हणजे त्या शौर्य महान व्यक्तीला नेण्यासाठी खुद्द
कैलासावरून लोक आलेत असं हे केलेलं आहे. म्हणजे एखादा आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती काय झाली की तिने हुतात्म्य पत्करलं, शहीद झाले आपल्या भाषेत. तर असं रणांगणावरती जणू अतुल्य पराक्रम गाजवलेला आहे. त्याच्यासाठी ती विरगळ तिथं रणांगणापाशी किंवा गावातल्या एखाद्या मंदिरापाशी ती व्यक्तीच्या स्मरणार्थ ती विरगळ बांधली जात असायची किंवा आपण म्हणूया ती दगडावरती कोरली जात असायची. तर अशा पद्धतीची विरगळ आहे. त्याशिवाय बघा, आता पुस्तकात उल्लेख केलेला नाहीये तुमच्या वयानुसार, पण गद्यगळ सुद्धा असते. गद्यगळ, तर गद्यगळ हे विरगळाच्या अपोजिट, गाढव त्याच्यावरती असतं. आणि जर मग कुणी काय हे केलं तर गाढव म्हणजे एक शाप, थोडक्यात शिव्या. गद्यगळ देखील आहे बऱ्याच ठिकाणी. हे विरगळी, ह्या गद्यगळी तत्कालीन लोकांची विचारधारणा, लोकांचे दृष्टिकोन, जसं आजही आपण बघा सैनिकांना आपण एक मानवंदना देतो, त्या काळात देखील ती वीरांना लोक देत होती, हे त्याच्यावर आपल्याला समजतं. त्यानंतर शिलालेख. शिलालेख म्हणजे काहीतरी एखाद्या भल्या मोठ्या दगडावरती लिहिलेली माहिती, कोरलेला दस्तऐवज म्हणजे शिलालेख. आता तुम्ही असं पाहिलं तर तंजावरला भला मोठा शिलालेख आहे, बृहदेश्वरला, आणि या शिलालेखावरती संपूर्ण, कारण एक शाखा भोसले घराण्याची, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आणि वेंकुजराजे दक्षिणेकडे तंजावर किंवा कर्नाटकचा भाग, असा बराचसा भाग त्यांनी ताब्यात घेतला होता, आणि मग एक शाखा तिकडे राहिली, आणि मग तिथं बरीच माहिती आहे. मागे शिवाजी महाराजांच्या, शहाजीराजांच्या पासून त्याच्या भूतकाळापासूनची माहिती तिथं आहे, आणि मग लोकांना समजतं बाबा काय घडलं नेमकं, आणि ते बराच काळ राहते ना दगडावरती ते कोरलेले. कित्येक वर्ष, आज मला सांगा, कित्येक 300-400 वर्षापूर्वी ते कोरलं असेल, ते आजही राहिले, कारण त्याच्यावरती ती माहिती त्या पद्धतीनं, कारण दगड आहे आणि कोरले, त्या हार्ड दगडावरती कोरल्यामुळं आजही ते आहे. म्हणजे या शिलालेखामुळे बरीच माहिती आपल्याला मिळते. असंच एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा शिलालेख आहे कर्नाटकमध्ये, आणि मग त्या शिलालेखावरती महाराजांची स्वारी, पुढे बांधलेले चित्ते आहेत ते, कारण त्या काळात लोक एक शौक म्हणून चित्ते पाळायचे. मग ते चित्ते त्यांना म्हणजे थोडं तोंडाला हे केलेलं आहे, शिकारीसाठी चित्ते त्या काळात वापरले जायचे. महाराजांचा डामडोल निघालेला आहे, कारण कर्नाटकमध्ये आहे ते वेगळी बाब आहे किंवा एक रंजक कथा आहे की ती शिलालेख महाराजांचा कर्नाटक कसा आला, कुणी तो कोरला, पण आपण ते नंतर माहिती घेऊया. आता शिलालेखावरती कॉन्सन्ट्रेट करूया. तर अशा पद्धतीनं हे झाली सगळी आपली भौतिक साधने. आता काय करूया आपण, आता आपण काय काय घेतलं आपण, इतिहास म्हणजे काय ह्याच्यावरती आपण चर्चा केली. इतिहासाची साधनं 3 प्रकार हे आपण पाहिले. त्यानंतर भौतिक साधनं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगळ्या बाबी याच्या पण माहिती घेतली. पुढे कसं आपण लिखित साधने आणि मौखिक साधने, तदनंतर येणारे इतिहासाची साधनं अभ्यासताना कोणती लक्षणे घ्यावी या बाबीवरती चर्चा करणार. ठीक आहे, धन्यवाद. इथपर्यंतचा जो व्हिडिओ आहे, प्रकरण आहे, ते काळजीपूर्वक अभ्यासा. जर पुस्तकं तुमच्याकडे बऱ्याच जणांच्याकडे नाहीये, त्यामुळे व्हिडिओ अजिबात देखील मिस करू नका. ठीक आहे, धन्यवाद.